नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दीपाली दीपक पत्त्याणे आणि ज्योती दीपक निंबाळकर वर्तकनगर ठाणे या परिसरात राहणाऱ्या या दोन कुटुंबांना भेटून आज आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया या दोनही कुटुंबांना. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 या उखाणा. होम मिनिस्टरच्या खेळाच्या दिवशी अंगणात दीपकरावांनी बांधला माझ्यासाठी सोन्याचा झोका. अरे बापरे. मी त्यांची म्याव आणि ते माझा बोका. कसा बांधतील सांगा झोका. शंकरासारखी पिता, पार्वतीसारखी माता, दीपाली आली जीवनात, त्यामुळे आता स्वर्ग आले जवळ एकदम माझ्या हातात. अरे वा 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 वा. चांदीची जोडवी, सौभाग्याची खूण, दीपकरावांचं नाव घेते, निंबाळकरांची सून. क्रिकेटचा गेम वाटतो खूप छान. ज्योतीचं नाव घेतो. राखून यांचा मान. वहिनी ओळख करून द्या सगळ्यांची आधी. ही माझी आई. आई नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. आणि ही माझी मैत्रीण रुपाली. नमस्कार. आणि या बाजूला हे माझे वडील. नमस्कार बाबा. ही माझी भाची. नमस्कार. आणि माझी मोठी बहीण. नमस्कार. आणि तो पाठीमागे तो माझा मुलगा. नमस्कार. आणि हे बहिणीचे नातू म्हणजे माझे नातू. अरे वा. म्हणजे ही पण फॅमिली सगळी माझीच आहे. हो हो. हे माझे सासरे, ही माझी भाची, ही माझी नणंद, तो माझा भाचा आणि ते नातवंड. ते बरं जमवलं तुम्ही. तुमचं माहेर कुठलं? माझं ठाण्यातलंच. ठाण्यात कुठे? ठाण्यात चरईमध्ये. आणि तुमचं? माझं वळव घंटाळीला. घंटाळीला. हो. तुमचं? घंटाळी. घंटाळीचं बालपण. हो, बालपण घंटाळीमध्ये. आणि सासर? किरबेट गाव म्हणजे साखरपा रत्नागिरीमध्ये दिलं. तिकडे. आणि मग नंतर मग पडवळनगर वगैरे तिकडे राहिला. तुमचं बालपण कुठलं? गावी किरबेट, रत्नागिरी. किरबेट, रत्नागिरी. रत्नागिरी. पण मग तुमच्या दोघींचंही बालपण इथलंच? हो हो, ठाण्यातलंच. ठाण्यात. हो, ठाण्यातलंच. तुमची मैत्री आधीपासूनची? मैत्री अगोदरची म्हणजे आम्ही शेजारी शेजारी राहणार आहे लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली हे तिचे भाऊ आहेत सख्खे. आणि आमचं झालं लव्ह मॅरेज. बरं जमवलंय. म्हणजे आम्ही सगळे, हे पण लहान असताना आम्ही सगळेजण एकत्र खेळलो. मला सांगा, तुम्ही दोघी मैत्रिणी होता लहानपणापासून? हे महत्वाचं आहे. दोघी मैत्रिणी. तुमचं त्यांच्या घरी जाणं झालं? ते तिकडे बसलेलेच असायचे झोक्यावर? हो, तेव्हा पण लहान होते. लहान होते. नाही पण लहान असले तरी हे बघा, तुमच्या उखाण्याप्रमाणे म्हणतो. हो, बरोबर. बोका सुद्धा सुरुवातीला लहानच असतो, नंतर तो मोठा होतो की नाही? हो की नाही? तसंच आहे. बरोबर. मग मला सांगा, ते तेव्हा लहान होते, हो. तुम्ही त्यांच्याकडे जाता जाता कधी मोठ्या झाला तुम्हालाच कळलं नाही. बरोबर. पण ह्यांचं लक्ष तुमच्याकडे होतं. बरोबर. बरोबर. मग मला सांगा कसं जमलं? कसं जमलं म्हणजे 11वी 12वी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा ऍक्च्युली त्यांना 12वीला जॉब लागलेला TMC मध्ये. तर मग पुढचं शिक्षण घ्यायचं होतं म्हणून मग त्यांनी ऍडमिशन घेतली कॉलेजमध्ये. आणि मग पहिलं लहानपणापासून त्याला तशी मी आवडतच होते. थांबा, विचारूया काय खरं काय? खरं काय खरं आहे? मी कॉलेजला गेलो 13वी पासून 15वी मी एकत्र वर्गात होतो ज्ञानसाधनाला. तुम्ही दोघंही. आणि ही पहिली घरी यायचीच. तर त्यामुळे थोडस कनेक्शन होतच. नाही, कनेक्शन होतं म्हणजे कसं होतं? त्यांना माहिती होतं? नाही, एवढं काय बोललेलं नाही, पण बहिणीला बोलायचो. काय असं म्हणजे ही आवडते वगैरे काय, हिच्या मागे असलो की सांगायचो असं. पण हळूहळू नंतर मग झालं. नंतर कॉलेजला ती सांगायची सारखी की ती ह्याला सांगायची सारखी की तू बाबा असं काय ह्याच्यामध्ये पडू नकोस, असं. ती माझी मैत्रीण. थांबा, मैत्रिणीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ती लहानपणापासून म्हणजे आमची ओळख होतीच. मग नंतर मग टायपिंगच्या क्लासला आम्ही एकत्रच होतो. मग तिचं घरी येणं जाणं जास्त झालं. मग हा असायचाच बरोबर घरी. मग माझ्या मागून माई मी येतो, माई मी येतो. कुठे जायचं असलं म्हणजे ही असायची बरोबर ना, मला माई म्हणतात म्हणून हा मग माई मी येतो, माई मी येतो. पण माई बरोबर काय येतो तुम्हाला अंदाज? मग नंतर आला असेल. कधी आला अंदाज? कॉलेजला. मग प्रपोज कोणी केलं तुम्हाला? प्रपोज त्यांनीच केलं. त्यांनी केलं? हो. मग तुम्ही होकार दिला? हो, होकार म्हणजे दिला, लगेच दिला. का का का? असं मलाही आवडतच होतं मनातनं. आज किती वर्ष झाली लग्नाला? आज लग्नाला 22 वर्ष झाली. 22 वर्षापूर्वीच्या सगळ्या आठवणी आहेत. 22 पण तुमच्या दोघींच्या मैत्री मधल्या सुद्धा काही आठवणी असू शकतात? हो, आहेत. काय लक्षात आहे?
कुठला प्रसंग? ऍक्च्युली ती एकदमच शांत आहे आणि मी फार जरा तापट आहे. म्हणजे हो. आता एक साधी गोष्ट म्हणजे तिला कधी बार्गनिंग वगैरे करायला तिला कधीच काही आवडत नाही अजिबात असं. आणि मला नाही, बार्गनिंग झालंच पाहिजे अच्छा. असं. काही ना काहीतरी त्याच्यामध्ये कमी झालंच पाहिजे, मग काय त्याचा अर्थ आहे ना. तर एकदा आम्ही साडी घ्यायला गेलेलो. दरवेळेला आम्ही जे काय घेतो ते एकत्र जातो आता, म्हणजे अजूनही लहानपणापासून आत्तापर्यंत. आणि मग आम्ही गेलेलो आणि मग तिला ती साडी एक आवडली. तर ती होती काहीतरी मला वाटतं 800 का 1000ची काहीतरी होती. म्हटलं नाही, याच्यामध्ये त्यांनी कमी केलेच पाहिजेत. याच्यावरनं आमचे जे वादिवाद झाले, शेवटी ती साडी पण तिथेच राहिली, ती नाहीच घेतली गेली. पण तरीसुद्धा ती मला अगं जाऊन देत आता काय करते. म्हटलं तू का नाही मला ऐकलंस, म्हणजे तू घेतली असतीस ती साडी. पण नाही ऐकायला तयार नाही. तुमच्या कुठला लक्षात आहे प्रसंग? माझा म्हणजे लहानपणी असं म्हणजे याच्यामध्ये कार्यक्रम असायचे, घंटाळीला कार्यक्रम. त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट घेतलं होतं दोघीने. त्याच्यामध्ये ते कोळी डान्स असतात ना, एक मुलगा आणि एक मुलगी असं बनायचं. तर हिचे केस लहान होते, बॉयकट वगैरे होता. तिला सांगितलं मुलगा हो म्हणून. तर ही काय ऐकायला तयार नाही, मला मुलगीच व्हायचंय. तर माझे केस लांब थोडे होते, म्हणजे करली असल्यामुळे लांब असं होतं. हिला म्हटलं तू मुलगा हो, मी मुलगी होते. ऐकायलाच तयार नाही. ते केस लहान असले तरी चालेल, पण मी मुलगीच होणार. मग तसाच मग ते केस असे उडवत डान्स करत होते. तुम्ही तेव्हा बघितलं नाही माईला डान्स बघायला गेले नव्हते? तो असं बरोबरच असायचा. आमचं जास्त अंतर नसल्यामुळे 1.5 वर्षाचा फरक हा. आणि मी शाळेत आम्हाला एकदमच घातलं दोघांना. मी लहानपणी शाळेत जायला तयार झाला, पण शाळेत एकत्र काय हो ना. बरं तुमचं कसं काय? आमचं अरेंज मॅरेज आहे. हो, कसं काय ते? ते म्हणजे आमचं मी पूर्ण गावीच असतो आणि गावच्या ठिकाणी मीटिंग वगैरे होत असतात हा, आपल्या सबेल डान्सला वगैरे. बरोबर. मग मला घरून पाठी लागले, ते मुलगी लग्न कर म्हणलं नाही. मग माझा भाऊ ह्यांच्या घर आहे, ह्यांच्या घरी आलेली माझी मिवणी. आणि आमचं बाजूबाजूला घर आहे वाडीमध्ये. तर माझा भाऊ बोलला, अरे त्यांच्याकडे आहे ना एक मुलगी आली, तू बघ, विचारून बघ. तर मग मीटिंग मध्ये मी विचारलं, अरे तुझ्या मामाची मुलगी आहे ना? तुला हा विचारतो. मग ते त्याच्यानंतर मग जमलं आमचं ते छबिलदासचे असेही फायदे आहेत हे मला माहित नव्हतं. मला वाटलेलं बाबा गावात येणाऱ्या बऱ्याच जणांच्या बैठका, अनेक जणांचं शिक्षण, अनेक प्रायोगिक नाटकांना त्यांनी आधार दिला. त्यामुळे छबिलदासचं एक वेगळं योगदान आहे खरं तर या क्षेत्रात. पण त्याचबरोबर आता अशी लग्न सुद्धा तिथे जमत होती हे मला आज कळलं. मग तुम्ही त्यांना विचारलं? मी विचारलं माझ्या फॅमिलीला. माझे वडील नव्हते, काकांना सांगितलं. बरोबर. मग काकाने मग विचारलं. मग तुम्ही कधी भेटले? आम्ही सर्व साखरपुडा झाल्यानंतरच. काय हो? हो, दाखवण्याचा कार्यक्रम झाला थोडं. पण आई वडील बोलतील तेच तसं मान्य केलं, बाकी काय नाही. आणि बहीण माझी त्याच गावात दिलेली असल्यामुळे बहीण भाऊजी यांना चांगले ओळखत होते. म्हटलं तुम्हाला आवडते ना, मग मला काय नाही. पण किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आता 28 वर्षापूर्वीचा इतिहास सांगताय तुम्ही. हो ना. कसा आहे स्वभाव, कसा आहे त्यांचा? थोडा कडक आहे. कडक आहे? काय अगदी सगळं टायमात व्हायला पाहिजे. काय करता आपण? मी चीफ अकाउंटंट आहे. अच्छा, कुठे? गोवंडीला. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जावं लागतं वेळेत. पण कसं वाटतंय? बरं, छान वाटतंय. छान वाटतंय. वहिनींचा स्वभाव कसा आहे? हो, तापट आहे थोडं. हो, शांत आहे, पण जेव्हा काय बोललं ना एकदम तापट, भडकते लगेच. मग तुम्ही कसं काय त्याच्यावरती काय करता? आपण शांत बसायचं. सुखाचा कानमंत्र आहे. तुमच्याकडे कसे आहेत स्वभाव? माझा तर शांतच आहे वाटतं. शांत आहे म्हणतायत, खरंय? कसं आहे? काय झालं की लगेच मला पळावं लागतं बाहेर. बाहेर डायरेक्ट. म्हणजे एक डोकं आपलं शांत होईपर्यंत थांबायचं. म्हणजे तोपर्यंत इकडे पण गाडी जर नरम झालेली असते, मग घरात यायचं. पण त्या म्हणतात त्या शांत आहेत म्हणून. आहे शांत तशी, पण एखादी काही ठिणगी लागली, मांजरी सारखी नख काढणं वगैरे, मग तो बोका बिका काही राहत नाही. मग तो म्याव सरस होते. तुम्ही आणि त्यांचा स्वभाव कसा आहे? त्यांचा आहे चांगला. म्हणजे कितीही माझं जरी मी केलं हे ठामपणे, तरी ते मी माझंच खरं करते असं आहे. माझा तर स्वभाव तसाच आहे. शेवटी तेच माफी मागतात. लहानपणापासून माईच्या मागे लागले होते, आता काय करणार? आणि काय झालं तरी सुद्धा मी तिला फोन करते, बघ दीपक काय म्हणतोय. ती बरोबर त्याची कान उघडणी अशी करेल ना, बरोबर माझ्या मैत्रिणीला काय बोलायचं नाही, तू शांत बस, तिचंच बरोबर आहे. मग झालं. मगासपासून तुमच्या दोघांकडनं, म्हणजे दोन्ही कुटुंबांकडनं आम्ही ऐकतो आहोत. तुमच्याबद्दल घरातल्यांना काय म्हणायचंय ना, ते आम्हाला ऐकायचंय. सांगा आई, काय सांगणार लेकीबद्दल? लेक काय छानच आहे. आणि जावई? जावई पण छान आहेत. म्हणजे काय चांगले? म्हणजे काय चांगले म्हणजे
हसत खेळत, कधी राग नाही. मुलगा कसा आपला वागतो तसेच ते वागतात. पण तुमची मुलगी खूप चिडचिड करते हो, थोडी थोडी करते. मग तिला काय सल्ला देणार तुम्ही? नाही नाही असं काही नाही, ती पण आहे तशी. परत ती होते ह्याच्यात म्हणजे परत ती गोड बोलायला सुरुवात. पण छान आनंदात. छान आहे, छान आहे, प्रश्न नाही. आई बाबा म्हणजे आई बाबा कमी आणि मित्र म्हणजे फ्रेंड्सच सारखेत माझ्यासाठी एकदम. माझे फ्रेंड्स पण एवढे जेलस फील करतात की एवढे अंडरस्टँडिंग आहेत तुझे आई वडील की म्हणजे त्यांना कधी पाठवणार नाहीत, म्हणजे मला लगेच पाठवतील कुठेही जायचं असेल वगैरे असं. या दोघांपैकी समजावणं सोपं कोणाला आहे? समजावणं म्हणजे आता मी तिची लाडकी आहे म्हणून ती माझं लगेच ऐकते असं आहे. पण त्यांचं पण ते पण ऐकतातच, पण ती लगेच म्हणजे माझ्यासाठी तिचा जीव खूप आहे. बाबा बोला. नाही असून चांगली जाते चांगले. वाद नाही आमचं काय. मुलगा बदलला लग्नानंतर तुमचा? नाही बदलला, काय जन्मच माझ्या ठिकाणी झाले ह्यांना तर बदलून काय उपयोग. त्याची जबाबदारी त्याची जबाबदारी आहे नाही असं त्याच बदलून काय म्हणणं एकटाच ना तो. व्यवस्थित आहे. अरे सगळ्या नोकरी. पण तुम्हाला कधी वाटलं होतं का की लव्ह मॅरेज करेल? नाही ना असं काही नव्हतं. असं पण त्याने स्वतःहून केला, त्याला कधी विरोध आम्ही दोघांनी केलेलाच नाही. कारण तसं काय ते कुठं फालतू ठिकाणी जाऊन उड्या मारत नव्हते. चांगले व्यवस्थित होते. माझी मावशी आणि काका दोघंही अगदी सुस्वभावी आहेत, शांत आहेत आणि कधीही त्यांच्या घरी गेलं ना अगदी प्रेमाने सगळं करतात. त्यामुळे आणि त्यांचा आमच्यावरती भाच्यांवरती फार जीव आहे. भावजाई झाली ते माझी खूपच चांगली आहे, तापट आहे पण ती शांत पण लगेच होते. हा खूप छान आहे. भाऊ पण माझा छान आहे. भाऊ सतत बाहेर जातो? हा जातो, त्याला सवय आहे पण पण त्याचा स्वभाव खूप छान आहे. मम्मी बद्दल सांगायला गेलं तर मम्मी खूपच मस्त आहे, प्रेमळ आहे एकदम स्वभाव आणि उत्कृष्ट जेवण बनवते. आणि पप्पांबद्दल सांगायला गेलो तर पप्पा थोडे कडक आहेत पण एकदम प्रेमळ आहेत. मग सगळ्यांना सांभाळून घेतात दोघंही आणि नंबर 1 जोडी आहे दोघांची. बरोबर. आता एक दोघांना आव्हान आहे, तुम्हाला दोघांना एक छोटासा खेळ. अनेक तुकड्यांमध्ये एक चित्र आहे जे विखुरलेलं आहे, ते तुकडे जुळवायचे आणि चित्र पूर्ण करायचं. जो सर्वात आधी ते चित्र पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. हा बघूया काय होणार आजच्या भागात. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागालो? क्षमा मागायची असेल तर मी आईची आणि वडिलांची मागेन. कारण म्हणजे असं काही नाही की आम्ही त्यांच्यासाठी काही केलं नाही. आम्हाला तर भाऊ नाही आहे, दोघी बहिणीच आहोत. पण म्हणजे कधीतरी काही राहून गेलं असेल काय. आता ते पण खूप वयस्कर झाले, आता वडील खूपच आजारी आहेत म्हणून ते येऊ नाही शकले, तर त्याच्यासाठी क्षमा मागेन आई वडिलांची. आणि सासू सासऱ्यांची, नंदांची, माझ्याकडनं काय चुकी गेली असेल तोंडातनं, काय बोललं असेल तर मी त्यांची क्षमा मागेन. तुम्ही हो? क्षमा मागायचं सासू सासऱ्यांची मागेन. त्यांच्या काही अपेक्षा होत्या पण नाही, पण आता ते सगळे सॅटिस्फाईड आहेत त्यामुळे काय वाटणार नाही. आणि थँक्यू म्हणजे आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला त्यामुळे एवढं सगळं करू शकलो. तुम्ही? माझी काय, माझ्या हातून कोणती चूक झाली असेल, कडकपणा स्वभाव थोडा कडकच आहे माझा. म्हणजे पटकन माझं चुकलं की लगेच बोलते. बाकी एरवी रागवत वगैरे नाही कोणावर कधी. एरवी नाही, एकदाच करतात ते आठवड्याभरात. असं कडक स्वभावामुळे जरा मध्येच कधी बोलले असेल कोणाला त्याबद्दल माफी मागते. बाकी तुम्ही हो? मी क्षमा मिसेसचीच मागे. का? कारण काय माहिती आहे की आमची छोट्या घरातून आम्ही आलो. 10वी पासून म्हणजे सुटल्यानंतर नोकरी करून, नाईट कॉलेज करून, तिला जी अपेक्षा आहे ना ते आम्ही करू शकलो नाही पूर्ण तिच्या. आहे. पण मग कधी संधी मिळाली तर वहिनींना घेऊन कुठे जाल का? जाईन गावाला. गावा आणि गणपतीपुळे, मार्लेश्वर, बस. त्याच्या पलीकडे
नाही त्याच्या पुढे तेवढी आपली कॅपॅसिटी नाही. होईल हो, काय काळजी करताय? आता होईल म्हणजे मुलं दोन्ही इंजिनियर आहेत. ते दोघेही फिरवतील, काळजी करू नका. हो. अगदी विमानातून पण फिरवून आणतात की नाही बघा तुम्हाला. तर तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या सुखासाठी घंटाळी देवीच्याच चरणी प्रार्थना करतो की बाबा यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. आणि खरंच आहे, स्वतःच्या आनंदापेक्षा पुढच्या पिढीला घडवण्यामध्येच दोघेही व्यस्त राहिले. प्रत्येकानेच तसं केलं आहे. त्यामुळे बऱ्याचदा कॉम्प्रोमाइज करावं लागलं, सॅक्रिफाईस करावं लागलं. पण आता त्यामुळे मुलांचं आयुष्य खूप आनंदाचं होणार आहे, खूप उत्कर्षाचं होणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. तेव्हा या घरात भरभरून सगळं मिळू दे. आणि या प्रार्थनेबरोबरच आता कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. आणि या पैठणीच्या खेळामध्ये दीपाली वहिनी आणि ज्योती वहिनी या खेळ खेळणार आहेत आणि त्यामध्ये ज्या जिंकणार त्यांना मिळणार पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. आणि आता खेळ सोपा आहे. मधोमध एक मडकं ठेवलं आहे, हा चेंडू आहे. हा अशा पद्धतीने टाकायचा की हा चेंडू त्या मडक्यामध्ये गेला पाहिजे. टप्पा पडून गेला तरी चालेल, डायरेक्ट टाकला तरी चालेल. चेंडू त्या मडक्याच्या आत जाणं महत्त्वाचं आहे. दोघींनाही 10-10 संधी आणि सर्वात जास्त गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. हां, या तुम्ही या आधी मध्ये उभ्या राहा. 1 4 5-0 9-0 10 संधी झालेल्या आहेत, 0 गुणसंख्या. आता 10 संधी तुमच्यासाठी. या उपविजेत्या ठरल्या ज्योती वहिनी. त्यांना झी मराठीकडून मिळत आहे हा तन्मय. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या दीपाली वहिनी. त्यांना झी मराठीकडून मिळत आहे ही सोन्याची नथ. दीपाली वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.